जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांचा आज गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी मनसगाव, खातखेड, पोरपूर्णा, गोळेगाव खुर्द, गोळेगाव बुद्रुक, तोरडाडी, कालखेड या गावांसह इतर गावात प्रचार रॅलीचा दौरा पार पडला। डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या रॅलीला प्रत्येक गावातून भरघोस प्रतिसाद पाहायला मिळत आहे। यातीलच एका गावामध्ये डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचारादरम्यान भारतीय न्यूजची टीम गेली असता त्यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधला, तसेच प्रवीण पाटील यांचे देखील मत जाणून घेतले। डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या प्रचार रॅली दरम्यान त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते राजाभाऊ भोजने, विठ्ठल पाटील, ॲडव्होकेट प्रवीण भाऊ कडाळे व जळगाव आणि शेगाव तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी व नेते कार्यकर्ते उपस्थित होते। यावर माध्यमांशी बोलताना डॉक्टर प्रवीण पाटील यांनी जनतेला काय आवाहन केले ते आपण पाहूया। महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, वंचित बहुजन आघाडीचं जय हो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर प्रवीण दादा पाटील साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण जनार्दन पाटील। मी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझ्या चिन्ह आहे गॅस सिलेंडर। तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो की नवीन बदलावासाठी, विकासाच्या संकल्पासाठी आपण माझे गॅस सिलेंडरचे बटन दाबून मला भरपूर मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत आणि एक नव्या बदलाचे या मतदारसंघाला आपण एक आशाचं जे हे आहे त्याला पूर्ण करूया। आम्हाला एकदम उत्तम प्रतिसाद मिळत आहे। आमची लढाई ही जनशक्तीची आहे। आमच्या विरुद्ध जे उमेदवार आहेत ते धनशक्तीवाले आहेत। एक माजी आमदार आहे, एक आजी आमदार आहे। त्यांनी सत्तेतून खूप सारा पैसा कमावला आहे आणि त्या सत्तेच्या पैशातून ते पैशाचं जो हे असतो ते लोकशाहीला काळीमा फासत आहे, पैशाचा महापूर आणून। आणि माझी नम्र विनंती आहे नागरिकांना की कोणत्या आमिषाला बळी न पडता यावेळेस एक चांगला जे आमचं संकल्प आहे विकासाचा, त्या संकल्पाला साथ देऊन एक चांगला बदल या मतदारसंघात घडवूया। माझा एक विकासाचा संकल्प आहे, जसे शेतकऱ्यांसाठी आहे, शेतीचे जे आता आपली कोरडवाहू शेती आहे तिला बागायती कसं करता येईल तो प्रामुख्याने आहे। शेतीला आधारित जोडधंदे असतात, त्यासाठी शेतकऱ्यांची पत वाढवणे, बँकेची पत वाढवून त्यांना वेगवेगळे जोडधंदे असतील, डेअरी असेल, पोल्ट्री असेल किंवा मच्छीपालन असेल, मधुमक्षी पालन असेल। सोबतच युवकांचे जे प्रश्न आहेत की शिक्षण, मुख्यतः व्यावसायिक शिक्षण ते सगळं खाजगी आहे, त्याला शासकीय व्यावसायिक केंद्र उभारणे। सोबतच त्यांना रोजगारासाठी MIDCs आहे शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूरला। आणि आरोग्याचा जो प्रश्न आहे, आरोग्याचा सेवेत मी मागच्या 24 वर्षापासून काम करतच आहे, पण इथले जे आहेत उपजिल्हा लेवलचे रुग्णालय शेगाव आणि जळगाव जामोद तिथे बिल्डिंग सोडून काहीच सुविधा उपलब्ध नाही, डॉक्टर नाही, नर्सेस नाही, इंजेक्शन नाही। याचा सगळा हे करून ते पूर्तता करून सोबतच माझं जे संतनगरी हॉस्पिटल होत आहे शेगावला तिथे योजना आणून या भागातील लोकांना आरोग्याचा दिलासा देण्याचा माझा प्रयत्न राहील। तुमच्या पक्षाचा निवडून येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा असा कोणता अजेंडा राहणार आहे? वंचित बहुजन आघाडीचा जो सांगितला आहे मी तोच मुख्यतः रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न याच्यावरच ही आघाडी काम करत आहे आणि या मूलभूत प्रश्नांना सोडवण्यासाठी आमचा संकल्प राहील। जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील महिला, पुरुष मंडळी, शेतकरी यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे? मी सर्वांना सांगेल की आता ही लढाई आपली सर्वांची लढाई आहे। शेतकऱ्यांची लढाई आहे, युवकांची आहे, महिलांची आहे आणि आरोग्याचे आणि शिक्षणाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत। या 20 वर्षाचे आता आजी आमदार आणि मागच्या वर्षाचे 15 वर्षाचे माजी आमदार यांनी कोणतंही काम केलं नसल्यामुळे हा विकासाचा खूप मोठा बॅकलॉग या भागात आहे आणि तो भरून काढण्यासाठी निश्चितच एक नवीन नेतृत्वाला, एक नवीन कल्पक नेतृत्व ज्याच्या जो व्हिजन आहे त्याला त्यांनी साथ द्यावी आणि एक विकासाचा नवीन गंगा या मतदारसंघात सुरू करावी। मी राजाभाऊ भोजने, वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा समन्वयक। आमचे आज विधानसभा जळगाव जामोद 27 या मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रवीणजी पाटील यांच्या प्रचारार्थ तरोडाडी या गावामध्ये आले आहो। या गावामध्ये अतिशय उत्साह आहे, प्रचंड प्रतिसाद आहे। या मतदारसंघामध्ये निश्चितच ज्यावेळेस परिवर्तन घडणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले उमेदवार डॉक्टर प्रवीणजी पाटील यांचा विजय निश्चित आहे। कारण लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत ह्या 100% डॉक्टर साहेब सोडवतील असा लोकांना विश्वास झालेला आहे। त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांचा विजय या मतदारसंघात निश्चित आहे। आज सकाळी आम्ही मनसगाव, खातखेड, पोरपूर्णा, आता तरोडाडी इथून कालखेड, गोळेगाव बुद्रुक, गोळेगाव खुर्द, पारसूळ, पाळोदी, झाळेगाव, मानेगाव
तेथून निघाले की मग जवळा, चिंचोली आणि चिंचोली झाल्यानंतर हिंगणा, घुई, झाळेगाव, मानेगाव हा इथलं संपूर्ण दौरा आहे. आणि संध्याकाळी 5 वाजता बाळासाहेब आंबेडकर यांचे लहाने बंधू भीमरावजी आंबेडकर यांची जाहीर सभा 3 पुतळे परिसर शेगाव येथे आयोजित केलेली आहे. त्या पुतळा सभेला आम्ही सगळेजण उपस्थित राहणार आहोत.